नमस्कार, मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेले आहोत ठाण्यामध्ये। ठाण्याच्या टेंबी नाक्याच्या इथे आपण आहोत आणि आपण पाहतो की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ इथे आपण आहोत आणि आता आपण आहोत बेरामजी जीजीभाय हायस्कूल ठाणे इथे आपण पाहतो की हे जे मतदानाचं केंद्र आहे आणि इथे आपल्याला झोन क्रमांक 49 अंतर्गत ही जी शाळा येते आणि इथे आपण ना ही जी शाळा आहे हे मतदानाचं केंद्र आहे आणि इथे अनेक मतदार आपल्याला पाहते तिथे मत देण्यासाठी येत आहेत आणि प्रत्येक जण मतदार राजा स्वतःचं जे मतदान आहे ते करण्यासाठी स्वतःची जी जबाबदारी आहे स्वतःचा हक्क बजावण्यासाठी आज आपल्याला अनेक लोक इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात। तर आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत की काय आहे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ते वोट देणार आहेत आणि काय एकंदरीत जो राजकारणाचा जो वातावरण आहे तो पाहायला मिळतो आहे। तर आपण एक मतदारांशी तर संवाद साधणार आहोत। जे कोण पण येणार आहे ते आम्हाला पाहिजे की आपल्या महाराष्ट्राला बरोबर सुरक्षित करायला पाहिजे त्याचं। अच्छा, वोट केले तुम्ही? येस, वोट दिले। महागाई अच्छा, म्हणजे महागाई कमी झाली ठीक आहे। नाही करायला जाणार आहे। आता पहिली गोष्ट म्हणजे मतदानाचा हक्क हा जो दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला भारतीय घटनेने, त्याप्रमाणे काही ठिकाणी जो भ्रष्टाचार चालू आहे, आता पेपरमध्ये आपण बातमी वाचतो की खुलेआम सर्व पैसे वाटतात। ते स्वतंत्र त्या मतदानाचं काय अधिकाराचं महत्त्व काय राहिलं ते, म्हणजे तुम्ही विकत घेता मतदान ना। आणि पब्लिकसुद्धा कसं आहे की त्यांना पैसे हवे असतात, पैसे कुणाला नको आहेत, बरं की नाही। पण ही प्रथा बंद पाडली पाहिजे आणि खुल्या मनाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, कोणीही त्यांना डिस्टर्ब करता कामा नये मतदान करताना। हीच आमची सर्व सिनियर सिटीजनच्या वतीने आमची मागणी आहे। धन्यवाद सर। आम्हाला एकनाथ शिंदे पण बरोबर चांगला सपोर्ट देणार आहे। आमचं दर्गाचं काम चालू आहे, ते भरपूर आमच्यासाठी मदत करणार आहे। आम्हाला बरं वाटलं। कौन से मुद्दों के आधार पे आपने वोटिंग किया है? अच्छा काम विकास करे, अच्छा काम करे, वो ही अच्छा है। बस भगवान इसका भला करे बस। धन्यवाद। डेव्हलपमेंट आणि काय बेसिकली आमची बिल्डिंग नौपाड्यामध्ये जवळजवळ आता 5 वर्ष आले, साईन झालं डॉक्युमेंट, व्हायला त्याला अजून आणखीन 3 वर्ष जाणार आहेत। ओके, तर रेरा असून देखील त्याचा काही इफेक्टिव्हनेस आहे की नाही ते जरा डाऊटफुल आहे। गव्हर्नमेंटनी त्याकडे लक्ष द्यायला हवं बेसिकली। मग त्यामुळे डेव्हलपमेंटकडे तुम्ही वोटिंग करणार आहात आणि तो वाटतं अपेक्षा हेच आहेत की डेव्हलपमेंट व्हायला। अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे।